नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता गिरिजा आहे तर ती मोनूला शोधत असते आणि मागून मात्र नागेश्वर येतो आणि तिच्यावर हसत असतो। हो गिरिजा, तुम्ही तर सकाळपासून सुनबाई मोनूला शोधतात आणि काय झालं तुम्हाला माहिती आहे का? आता गिरिजा खूपच घाबरते आणि गिरिजा विचारते की काय? तर आता सकाळी सकाळी मोनू जेव्हा गाडी खेळत असतो तेव्हा मात्र सावी त्याच्या मागून येते आणि सावी त्याला म्हणते की काय रे, काय आवाज लावला, सारखं भूम भूम करत असतो, आत्ताच तुला सांगते की बंद कर। तेव्हा मोनू म्हणतो की का, आणि तुला माहिती आहे का ती माझी गाडी आहे, कारण ती गाडी मला माझ्या जिजूने दिलेली आहे, त्यामुळे तू मला आता डिस्टर्ब करू नकोस, मला खेळून दे। मात्र आता मोनू हा गाडी खेळत असतो तर सावी म्हणते की तू असं नाही ऐकणार, म्हणून सावी त्याची गाडी उचलते आणि वर फेकत असते। तर मोनू म्हणतो की सावे, मला माझी गाडी दे, मला खेळायचं आहे। सावी काही गाडी द्यायला तयार नसते। सावी म्हणते की खेळायचं आहे का तुला? ठीक आहे, ही कार आहे ना ती माझ्या हातातून तू काढून घ्यायची आणि मला माझी गाडी दे सावे, मला माझी गाडी दे सावे। असं करत करत आता सावी त्याला कुठेतरी घेऊन जाते। मोनू तिच्या मागे धावतच गेलेला असतो। तेव्हा आता गिरिजा विचारते की कुठे आहे? नंतर आता नागेश्वर म्हणतो की खूप डेंजर ठिकाणी मात्र ती सावी त्या मोनूला घेऊन गेलेली आहे। तेव्हा लगेच आता ही सावी आता अगदी त्या मोनूला विहिरीजवळ घेऊन येते आणि त्या विहिरीजवळ त्याची गाडी फेकून देते। सावी त्याला म्हणत असते की हे बघ, अरे बेटा तू हारलास, तुला माझ्या हातातील ही कार घेता नाही आली, म्हणून आता ही गाडी मी विहिरीत फेकून देणार। म्हणून आता सावी त्याची गाडी ही विहिरीत फेकून देते। मोनू म्हणतो की सावी माझी गाडी काढून दे। सावी म्हणते की जर तुला हवी असेल तर जा विहिरीत उडी घे। तेव्हा आता मोनूला खूपच राग येतो, तो रडत असतो। त्यानंतर आता इकडे नागेश्वर जेव्हा गिरिजाला हे सर्व सांगतो तर गिरिजा म्हणते की सावीला गाडी घेण्याची काय गरज होती, मोनू गाडी खेळत होता ना। तेव्हा नागेश्वर म्हणतो की कार नाही, त्याला सुद्धा आता तिने विहिरीत ढकलून दिलं। तेव्हा आता सावी इकडे मोनू जेव्हा आता गाडी ही विहिरीत डोकावून बघत असतो आणि रडत असतो तेव्हा सावी गुपचूप मात्र आता त्याला अगदी विहिरीमध्ये ढकलून देते। तेव्हा आता नागेश्वरने तिला हे जेव्हा सांगितलेलं असतं तर नागेश्वर हसत असतो। तर गिरिजा खूप घाबरते। गिरिजा म्हणते की नाही, हे सर्व असं नाही होऊ शकत, तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात, मुद्दाम तुम्ही मला घाबरवण्यासाठी हे सर्व नाटक करतात, असं काही नसेल। तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की सुनबाई, अहो आम्ही तुम्हाला असं मुद्दाम कशाला घाबरवू, आम्ही तुमच्यासारखे नाही असे कुणाला घाबरवत। आणि आता नागेश्वर कधीही खोटं बोलत नसतो हे लक्षात ठेवायचं, कारण आता हा जो व्हिडिओ आहे ना तो सावीने पाठवलेला आहे। आता मोनू विहिरीत पडलेला असतो आणि तायडे वाचव वाचव असे तो करत असतो। हा जो व्हिडिओ आहे, गिरिजा जेव्हा मोबाईलवर हे सर्व दृश्य पाहते तिला खूप मोठा एक धक्काच बसतो। गिरिजा आता अगदी मोनूला अगदी वाचवण्यासाठी धावत जायला निघते। मात्र आता ती मोनू मोनू असं ओरडते आणि तेवढ्यात आता तो मोबाईल हातातून घेणार तोच नागेश्वर तिचा मोबाईल हिसकावतो आणि बाजूला घेतो। नागेश्वर तिला म्हणतो की येथे मोनू मोनू असं ओरडून काय उपयोग आहे, तू तिथे जायला हवं आणि मोनूला वाचवायला हवं। बघूयात की तू अगोदर पोहोचते की त्याचं मरण अगोदर पोहोचतंय। तेव्हा आता गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो। गिरिजाला खूपच राग येतो। गिरिजा म्हणते की हे बघा, जर मोनूच्या जीवाला काही झाले तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। तेव्हा आता लगेच नागेश्वर तिच्यावर ओरडतो की हे आम्हाला घाबरायचं नाही, धमकी वगैरे आहे ती आम्हाला द्यायची नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तिकडे पोहोचा आणि तुमच्या मोनू बाळाला वाचवा। मात्र आता गिरिजा धावतच मात्र मोनू मोनू करत मोनूला वाचवायला जाते। तर आता हा नागेश्वर खूपच अगदी स्वतःला अगदी ॲटिट्यूड मध्ये म्हणत असतो की या जन्मावर शतदा प्रेम करावे, असे स्वतःच्या अगदी आवाजात तो म्हणत असतो आणि गिरिजाची गंमत बघत असतो। त्यानंतर आता इकडे सावी मात्र रुद्रचे कान भरत असते। सावी आता रुद्रला म्हणत असते की अरे, तुला वाटतं की तुझी बायको खरंच खूप चांगली आहे आणि तुला माहिती आहे का, अरे काल रात्री मात्र ती कुणाशी तरी फोनवर बोलत होती आणि तुला माहिती आहे का, ही गोष्ट मी माझ्या कानाने ऐकलेली आहे की ती या घरात फक्त बदला घेण्यासाठी आलेली आहे, बाकी काही नाही, तिला फक्त आणि फक्त नागेश्वर साहेबांचा बदला घ्यायचा आहे। आता रुद्र म्हणतो की सावी काय बोलतेस तू जे काही सांगत आहे त्यावर माझा विश्वास नाही। त्यावर आता सावी म्हणते की ठीक आहे, नको पटून दे, लवकरच जे काही आहे ना ते तुझ्या डोळ्यासमोर लगेच तुला बघायला मिळेल, असे सावी त्याला सांगत असते। आणि त्यानंतर आता इकडे गिरिजा मात्र मोनूला वाचवण्यासाठी अगदी धावतच येत असते। आता इकडे सावी मुद्दाम रुद्राचे कान तिच्याविषयी भरत असते आणि म्हणते की अरे, तुला असं वाटतं की तू तिच्यावर इतकं प्रेम करतो, पण एक दिवस मात्र तुला सगळं काही समजेल आणि त्यावेळेस मात्र तुला खरंच असं वाटेल की तू जिच्यावर प्रेम केलं तर खरंच ती खोटी निघालीस आणि जी तुझ्यावर प्रेम करत आहे तीच खरी आहे, एक ना एक दिवस तुझ्याही समोर नक्की येईल।
त्यानंतर आता इकडे गिरिजा मात्र विहिरीजवळ येते आणि मोनूचा आवाज ऐकते. तर मोनू जोरजोराने ओरडत असतो की तायडे मला वाचव, तायडे मला वाचव. आणि तेवढ्यात आता ती विहिरी डोकून पाहते. तर मोनू आता विहिरीमध्ये अगदी पडलेला असतो आणि वाचवण्यासाठी तो अगदी विनवण्या करत असतो. तर मोनूची ती अवस्था बघून मात्र आता गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. तो अगदी म्हणजे मोनू विनवण्या करत असतो की तायडे तायडे मला वाचव, काही झालं तरी मला वाचव. तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणते की अरे तू कसा विहिरीत पडला, अरे कसा पडला. म्हणून आता ती वाचवण्यासाठी धडपड तिची सुरू असते. आता मात्र गिरिजा ही इकडून आवाज देत असते की वाचवा, अहो माझा भाऊ विहिरीत पडलेला आहे, कोणीतरी आहे का. म्हणून आता मोनूला वाचवण्यासाठी ती आवाज देत असते. मोनू बाळा घाबरू नकोस, मी आहे, मी करते काहीतरी, मोनू तू घाबरू नकोस. तेवढ्यात आता गिरिजाचं लक्ष मात्र ते जे काही पाणी ओढतं तर त्या दाव्याकडे जाते आणि त्या दोरीने मात्र ती आता मोनूला वर काढण्याचं ठरवते. म्हणून ते दाव आता ती काढून घेते आणि आपल्या कमरेला ते दाव बांधते. मात्र विहिरीत उडी घेण्या अगोदर देवीला हात जोडते. देवीला हात जोडून आता ती विहिरीमध्ये मोनू म्हणून उडी टाकते. आणि तेवढ्यात मात्र आता ती जी काही दोरी आहे तर ती दोरी सुद्धा अगदी वर अशी राहिलेली असते. आणि आता गिरिजा विहिरीत उडी घेतल्यानंतर आता मोनूला धरते. मोनू मात्र पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो. ती मोनूला घट्ट मिठी मारते आणि आता सगळे आजूबाजूचे जे लोक आहेत तर ते धावतात. आणि आता गिरिजा आणि मोनूला मात्र इथे बघून मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो. मात्र आता ते जे काही दोर आहे तर ती दोर मात्र ते लोक पुन्हा खाली अगदी गिरिजाला पकडण्यासाठी खाली पाठवतात. तेव्हा गिरिजा त्या दाव्याला पकडते आणि ते दावं घेऊन मोनूला अगदी त्या दाव्याला बांधते. तेव्हा आता मोनूला शेवटी ते लोक आहेत तर ते दोघांना सुद्धा धरून वर काढतात त्या दाव्याला बांधून. आणि शेवटी आता वर काढल्यानंतर आता मोनू हा बेशुद्ध पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता गिरिजा रडतच मोनू अरे बाळा डोळे उघड, मोनू डोळे उघड म्हणून अगदी मोनूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. आजूबाजूचे लोक आता गिरिजाला मदत करत असतात. आणि तेवढ्यात तेथे श्रीमंत आणि रुद्र धावतच येतो. आणि रुद्र आता बघतो तर काय, गिरिजाला विचारतो की गिरिजा हे सर्व काय झाले. तेव्हा आता तेथील लोक म्हणतात की ते दोघंही विहिरीत पडले होते. तेव्हा रुद्र म्हणतो की काय बोलतात, तुम्ही दोघं विहिरीत कसे पडले होते, असं मात्र तो आता गिरिजाला विचारतो. आता गिरिजा रडतच म्हणते की रुद्र मी तुम्हाला नंतर सर्व काही सांगते, पण बघा ना मोनू अजूनपर्यंत काही डोळे उघडत नाही. आता रुद्र मात्र श्रीमंताला डॉक्टरांना फोन करायला सांगतो आणि मोनूला म्हणतो की मोनू बाळा उठ रे. गिरिजाला म्हणतो की गिरिजा हे बघा मी आहे ना इथे, मोनूला काही होणार नाही. आणि रुद्र आता अगदी मोनूला धरतो आणि बाळा उठ असं म्हणत असतो. अरे बाळे डोळे उघड ना. तेव्हा रुद्र मात्र आता मोनूला घेऊन घरी येतात. डॉक्टर मोनूला चेक वगैरे करत असतात. तेव्हा आता डॉक्टर चेक करतात तर गिरिजा विचारते की डॉक्टर काय झालं, मोनू अजूनपर्यंत शुद्धीवर काय येत नाही. आता डॉक्टर सांगतात की येईन तो शुद्धीवर, काही कॉम्प्लिकेशन्स नाही. यावर तर रुद्र सुद्धा विचारते की डॉक्टर खरंच काही काळजी करण्यासारखं नाही ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अजिबात नाही. आणि डॉक्टर रुद्रला जे काही आता मेडिसिन्स आहे तर ते रुद्रला आणायला सांगतात आणि त्याला वेळेवर द्यायला सांगतात आणि त्याला बरं वाटेल असं म्हणतात. त्यावर आता गिरिजा म्हणते की हो चालेल. तर डॉक्टर म्हणतात की ओके ठीक आहे आता मी निघते. गिरिजा मात्र आता मोनूच्या डोक्यावर हात ठेवून अगदी प्रेमाने हात फिरवत म्हणते की ए बाळा अरे उठ ना, अरे बघ ना माझ्याकडे उठ ना, आणि असं तुझ्या ताईशी वागू नकोस बरं. ए बाळा उठ ना, अरे बघ ना माझ्याकडे उठ ना. आणि तेवढ्यात तेथे वासंती येते आणि तिने अंगारा आणलेला असतो देवी आईचा. तो अंगारा मात्र ती मोनूच्या कपाळाला लावते आणि गिरिजाला म्हणते की गिरिजा देवी आईचा अंगारा मी लावलेला आहे, देवी आई आता मोनूला काही होऊन देणार नाही. मात्र आता गिरिजा म्हणते की तुमच्या नवऱ्याला देवी आई थांबू शकणार आहेस का. आता हे ऐकून वासंती विचारते की म्हणजे काय. तर आता गिरिजा म्हणते की नागेश्वर घोरपडे आहे तर ते माझ्या भावाच्या जीवावर सुद्धा आता उठले. तेव्हा मात्र आता वासंतीला धक्काच बसतो. आता वासंती म्हणते की गिरिजा तू हे काय बोलतेस. तर गिरिजा म्हणते की हो जे खरं आहे तेच बोलते. आता नाही, आता मात्र ही गिरिजा गप्प बसणार नाही. त्यानंतर मात्र आता इकडे नागेश्वर उर्वशी जवळ असतो आणि उर्वशीला म्हणतो की दीदी तुम्ही जे काही पेरलेलं आहे ते उगवतं की नाही ते बघूयात. गिरिजा धावतच तेथे येते, ते पण रागाने आणि नागेश्वरकडे बघत असते. आणि ती नागेश्वरला म्हणते की नागेश्वर घोरपडे खूप मोठी चूक तुम्ही केलेली आहे आणि ती चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे हे लक्षात ठेवा. आणि तेवढ्यात तिथे रुद्र वासंती हे सगळेजण धावतच येतात. तर आता नागेश्वर मुद्दाम सगळ्यांच्या समोर विचारतो की गिरिजा अहो काय झालं ते तरी सांगताल का. आता गिरिजा म्हणते की अहो उगाच खोटेपणाचा आव आणू नका, तुम्ही तर माझ्या मोनूचा जीव घ्यायला निघाला होता. तेव्हा मात्र आता नागेश्वर म्हणतो की काय आम्ही. आता नागेश्वर अगदी मुद्दाम नाटक करत असतो ते पण रुद्र समोर. तेव्हा आता रुद्र सगळ्यांच्या समोर गिरिजाला विचारतो की गिरिजा अहो हे सर्व काय बोलतात तुम्ही.
तेव्हा आता गिरिजा म्हणते की जे खरं आहे तर तेच मी बोलत आहे. तुमच्या ह्या आबासाहेबांचा खरा चेहरा मात्र अजूनपर्यंत तुमच्या समोर आलेला नाही. जे काही नागेश्वर घोरपडे आहे ना तर त्यांनीच माझ्या वडिलांचा खून केलेला आहे. हे ऐकल्यानंतर आता रुद्रला खूप मोठा धक्का बसतो. गिरिजा पुढे म्हणते की माझा भाऊ मोनू त्याला मारण्याचा सुद्धा आज यांनी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा हे ऐकून मात्र रुद्रला आणखीन धक्का बसतो. परंतु आता नागेश्वर रुद्र समोर आता नाटक करत असतो आणि त्याने जसे काहीच केलेले नाही असे तो स्वतःला वाचवण्यासाठी आता असं कांड रचत असतो. गिरिजा आता पुढे म्हणते की माझा सुद्धा ते जीव घेणार आहेत. पुढच्या 6 महिन्यांनी माझा सुद्धा ते जीव नक्कीच घेणार आहे. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की सुनबाई अहो तुम्ही काय बोलतात हे तुमचं तुम्हाला कळतं का? तेव्हा आता रुद्र पुन्हा आता गिरिजाला विचारतो की गिरिजा अहो तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? तेव्हा आता गिरिजा रडत रडत आता रुद्रला सांगत असते की हे बघा रुद्र यांना माझ्या नशिबाचा वापर करून घ्यायचा आहे. त्यांनी मात्र आमच्याकडून कॉन्ट्रॅक्टवरती सह्या करून घेतलेल्या आहे आणि रुद्र तुम्हाला माहिती आहे का फक्त 6 महिन्यासाठी त्यांनी सून म्हणून या घरात मला आणलेला आहे. आणि परत आता नागेश्वरकडे वळते आणि विचारते की बरोबर आहे ना नागेश्वर साहेब बोला आता का गप्प बसलात बरं बोला. माझ्या वडिलांच्या आजारपणाचा वापर करून मला तुम्ही तुमच्या जाळ्यात अडकवलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टवरती मला सही करायला सांगितली. परंतु मला खरंच माहिती नव्हतं की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलेलं आहे ते. आणि आता मात्र त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मला कळाले तर तुम्ही मला संपवायला निघालेत. तेव्हा आता नागेश्वर लगेच हात जोडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की सुनबाई अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व खरंच असं काही नाही. तेव्हा आता रुद्रला राग येतो. रुद्र मात्र आता गिरिजाला म्हणतो की गिरिजा तुम्ही हे सर्व काय बोलतात जरा तोंड सांभाळून बोला. तुम्ही कुणाशी बोलतात? आबासाहेबावर तुम्ही वाटेल तसे आरोप करतात. तेव्हा आता गिरिजा म्हणते की आरोप नाही रुद्र जे खरं आहे तर तेच मी तुम्हाला सांगत आहे. तेव्हा आता रुद्र म्हणतो की गिरिजा अहो तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतात तो कॉन्ट्रॅक्ट मात्र लग्नामध्ये आबासाहेबांनी सगळ्यांच्या समोर दाखविला होता. आता नागेश्वर म्हणतो की हो मी सगळ्यांच्या समोर तो दाखवला होता. तर रुद्र म्हणतो की हो तुम्ही आज जे काही बोलत आहात ना तर ते मात्र खरंच त्यात कसं काही नव्हतं. तेव्हा मात्र आता गिरिजाला जो काही तायडे वाचव मोनूचा जो काही व्हिडिओ त्यांनी बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची आठवण होते. तर गिरिजा रुद्रला म्हणते की ठीक आहे तुम्हाला जर विश्वास नसेल तर मात्र तुम्ही त्यांचा मोबाईल बघा. त्यांच्या मोबाईलमध्ये मात्र मोनू जो काही आता बुडत असताना विहिरीत अगदी तो बुडत असताना मला वाचवा हा जो काही व्हिडिओ आहे तर त्यांनी मला त्यांच्या अगदी डोळ्यांनी दाखवलेला आहे. माझ्या डोळ्यांनी तो व्हिडिओ बघितला. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की हे बघा सुनबाई अहो असे भलते सलते आरोप आमच्यावर करू नका. काय बोलतात तुम्ही हे सर्व? तेव्हा आता गिरिजा सर्वांच्या समोर म्हणते की दाखवा तुमचा मोबाईल दाखवा ना. तेव्हा नागेश्वर लगेच आता आपला मोबाईल दाखवतो. गिरिजा त्याचा मोबाईल घेते आणि आता तो व्हिडिओ चेक करत असते. नागेश्वर म्हणतो की बघा चांगलं डोळ्यांनी बघा तुम्हाला तो व्हिडिओ सापडतो की नाही. नागेश्वर सावीकडे बघून हसत असतो आणि सावी आता नागेश्वरकडे कारण ह्या सगळ्यांनी मात्र गिरिजाला वेड्यात काढलेला असतं. तेव्हा तो व्हिडिओ त्यात नसतो त्यांनी डिलीट केलेला असतो. तर नागेश्वर म्हणतो की सापडतो का तुम्हाला तो व्हिडिओ? नाही ना. तेव्हा आता गिरिजा तो व्हिडिओ बघून नाही असं म्हणते. तर नागेश्वर म्हणतो की मोठ्याने बोला चिरंजीवांना ऐकायला जाईल असं. तेव्हा आता गिरिजा परत म्हणते की नाही. हे नागेश्वर तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो. तेव्हा आता लगेच रुद्र हा गिरिजाला धरतो आणि म्हणतो की गिरिजा हे बघा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही दिवसापासून तुमच्यासोबत जे काही घडत आहे तुमच्या मनावर अगदी परिणाम झालेला आहे. त्यामुळे मात्र तुम्ही वाटेल तसे आरोप करू नका. तुम्ही अगोदर शांत व्हा. तेव्हा आता गिरिजाला धक्का बसलेला असतो. तेव्हा रुद्र आता गिरिजाला म्हणतो की ऐकताना माझं. तेव्हा गिरिजा म्हणते की तो व्हिडिओ डिलीट केला असेल. म्हणून आता गिरिजा पुन्हा नागेश्वरवर धावून येते आणि म्हणते की डिलीट केला तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केला. तर नागेश्वर म्हणतो की काय बोलतात सुनबाई तुम्ही? आणि आता चिरंजीव बघा अहो मनालीन ते बोलतात. तेव्हा आता रुद्र म्हणतो की आबासाहेब अहो शांत व्हा त्यांची मनस्थिती ठीक नाही. तेव्हा आता लगेच तू गिरिजाला शांत करायला जातो पण गिरिजा म्हणते की 1 मिनिट आणि आता नागेश्वरला विचारते की तुम्हीच मला मगाशी सांगितलं होतं सावीने ढकलत असे तुम्ही मला म्हणाला होतात. मोनूला सावीने ढकललं. आता नागेश्वर मुद्दाम खोटं बोलतो आणि म्हणतो की आम्ही तुम्हाला असं कधी म्हणालो. आता सावी म्हणते की अगं काय बोलते. सावी आता गिरिजावरच ओरडते आणि तिला आता रुद्रसमोर खोटं पाडण्याचा हे तिघेही मिळून आता प्रयत्न करत असतात. तेव्हा मात्र आता लगेच ही गिरिजा सावी समोर येते आणि सावीला म्हणते की अगं त्या मोनूला मात्र विहिरीत ढकलताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग? अगं एवढासा जीव आहे तो. तेव्हा लगेच रुद्र आता गिरिजावर ओरडतो की गिरिजा मी स्वतःला सांभाळा सावीने असं काही केलेलं नाही. मात्र आता गिरिजा म्हणते की रुद्र अहो मी खोटं नाही बोलत. ही सावीच आहे की तिनेच माझ्या भावाला विहिरीत ढकललेलं आहे. तेव्हा आता उर्वशी म्हणते की अगं हे काय करतेस या सगळ्यामध्ये तू आता त्या बिचारीला कशाला मध्ये घेतेस? आता रुद्र पुन्हा गिरिजावर ओरडतो की गिरिजा तुमचं नेमकं काय सुरू आहे?
तुम्ही आता सावीवर का आरोप करतात? सावीने काही केलेलं नाही. आता गिरिजा विचारते की कशावरून? तर आता रुद्र म्हणतो की जेव्हा मोनू विहिरीत पडला तेव्हा सावी माझ्यासोबत होती. तेव्हा आता गिरिजा म्हणते की काय? तर नागेश्वर आणि सावी हसत असतात. तर आता रुद्र म्हणतो की हो, कारण जेव्हा आणि श्रीमंत मी बोलत होतो तेव्हा सावी माझ्याशी बोलायला तेथे आली होती. मला एक गोष्ट सांगा की सावी एकाच ठिकाणी 2 ठिकाणी कसं असू शकते? तेव्हा सावी लगेच म्हणते की नशीब, कारण तूच तिला सांगितलं, नाहीतर आमच्यावर तर हिचा अजिबात विश्वास नाही. तेव्हा आता सगळेजण गिरिजाला वेड्यात काढतात आणि रुद्र समोर मात्र गिरिजा सगळे काही आरोप करत आहे असं सिद्ध करतात. त्यानंतर उर्वशी लगेच पुढे येते आणि रुद्र समोर म्हणते की बघ ना तुझी बायको, अगोदर मात्र हिचं टार्गेट मी होते आणि आता मात्र दादासाहेब आणि आता ही माझी सावी, या दोघांना सुद्धा मात्र ती तुझ्यापासून दूर करत आहे. तेव्हा मात्र आता गिरिजा रडत असते आणि रडतच ती आता रुद्रला सांगत असते की हे बघा रुद्र, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या तिघांचा हा प्लॅन आहे मला अडकवण्यासाठी. मुद्दाम हे सर्व असं करत आहे, तर यातील खरंच काही खरं नाही. रुद्र विचारतो की तुम्ही नक्की काय बोलतात? तर गिरिजा सांगते की खरंच काल तुमच्या वडिलांनी मला सुद्धा मारायचा प्रयत्न केला होता आणि म्हणून मी त्यांना खोटं सांगितलं होतं की हे सगळं काही मी माझ्या मोबाईलमध्ये शूट करत आहे. आणि ह्या तुमच्या आत्याबाई आहे ना, तर त्यांनी माझा मोबाईल काल माझ्या खोलीतून चोरला. तुमच्या आबासाहेबांनी मात्र माझा मोबाईल फोडून टाकला. तर उर्वशी लगेच म्हणते की काय बोलते, किती खोटारडी आहेस ग तू. आणि हे बघा रुद्र, मी तुम्हाला खरं सांगत आहे की माझा मोबाईल सुद्धा मात्र तुमच्या आबासाहेबांनी फोडलेला आहे. आणि तेवढ्याच सुभानराव आता ते मोबाईल घेऊन येतात आणि सगळ्यांच्या समोर ते गिरिजाला म्हणतात की ताई साहेब, हा तुमचा मोबाईल आहे का? तेव्हा गिरिजाला आणखीनच वेड्यात काढलं जातं. आता मुद्दाम हा सगळा यांचा प्लॅन असतो. तेव्हा आता गिरिजा सुभानरावांच्या हातातील अगदी मोबाईल घेते आणि त्या मोबाईलकडे बघत असते. तेव्हा आता गिरिजाला मात्र जो मोबाईल आता ह्या नागेश्वरने अगदी पायाखाली फोडलेला आहे तो क्षण आठवतो आणि तो बाहेर अंगणात पडला होता असं सुभानराव मुद्दाम खोटं बोलतो. तर गिरिजा रागाने सुभानरावांकडे सुद्धा बघत असते. तेव्हा उर्वशी लगेच म्हणते की अगं बोल ना, फोन तुझा आहे का असं सुभानराव तुला विचारतात, सांग ना मग त्याचं उत्तर दे. तेव्हा आता गिरिजा रागाने सुभानरावांकडे बघत असते आणि सुभानराव सुद्धा आता मनातून खूप हसत असतात. सगळ्यांनी मात्र आता गिरिजाला यात अडकवलेलं असतं. तेव्हा आता रडतच गिरिजा म्हणते की हो, हा मोबाईल माझा आहे. नागेश्वर आता मनामध्ये खूप हसत असतो आणि मनात म्हणतो की आमचा चेहरा उघडा पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. काही तू करतेत ना ते आम्ही कधीच होऊन देणार नाही. आता गिरिजा बिचारी एकटी पडलेली असते आणि खूप रडत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र गिरिजा ही आपली बॅग भरत असते आणि मोनूला म्हणते की आज तुझ्या जीवावर बेतलं होतं, 24 तास मी तुझ्याकडे लक्ष नाही देऊ शकत. मोनू रडतच विचारतो की पण तायडे, अगं आपण कुठे जाणार आहोत? तेव्हा आता गिरिजा म्हणते की अरे आपण कुठे पण जाऊ, परंतु येथे नाही थांबायचं. म्हणून आता ती आपली बॅग वगैरे घेऊन दोघेही तेथून जायला निघतात. आणि रुद्र मात्र आता समोर पाणी पित असतो. तर आता मोनू म्हणतो की जिजू, तर लगेच आता गिरिजा ही त्याचं तोंड दाबते आणि आता रुद्र समोर मागे वळून बघतो. तेव्हा गिरिजा ही मोनूला घेऊन तेथे बाजूला लपते आणि तेवढ्यात मात्र रुद्र बघत असतो की नक्की काहीतरी आहे म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे नागेश्वर हा सुभानरावाला फोन करतो आणि सांगतो की ती गिरिजा आहे तर ती आपल्या भावाला घेऊन येथून पळालेली आहे. मात्र आता स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठी आणि तिचा जीव वाचवण्यासाठी जंगलात घुसणार आणि तेथेच मात्र तिचा काटा काढा. म्हणून आता गिरिजा आणि मोनू मात्र आपला जीव वाचवत तिकडे आलेले असतात आणि तेवढ्यात मोनूचा पाय अगदी खाली काटा वगैरे काहीतरी भरतो. मोनू खाली पडतो आणि तेथे देवी आईचं मंदिर असतं. आता बॅग वगैरे आहे तर ती सुद्धा खाली पडली जाते. आता नागेश्वरचे गुंड आहे तर ते त्यांच्या मागे येतात आणि म्हणतात की हे दोघं तर इथेच आहेत. आणि तेवढ्यात मात्र आता चमत्कार होतो. तर काय, आता समोरून एक देवी आई येते. देवी आई मात्र एका बाईचं रूप घेऊन तेथे आलेली असते आणि म्हणते की असं घाबरून नाही चालणार, हीच ती वेळ आहे शत्रूला पाणी पाजण्याची, तूच आहे खरी नशिबान. म्हणून आता एक बाई तेथे आलेली असते. तेव्हा मात्र गिरिजा ही तिच्याकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.